नमस्कार मंडळी, शुभ रात्रीचा साधारण आहे ना 1:30 वाजला आहे. आपण आहोत सध्या राम मंदिरला. तर राम मंदिरवरून जेजुरी असा आजचा प्रवास असणार आहे. इकडे प्रवासामध्ये सीड आहे. नमस्कार. नमस्कार. इकडे काळीपोर डेझी आले. इकडे भाऊजी आहेत. चला कामाला जायचंय. ओके चला भाऊजी. हां, इकडे काका आहेत, भाऊजी आहेत, इकडे आई, मावशी आणि इकडे मयूर आहे. अवनी आहे कर. चला, गोरेगाववरून आपण निघालो. साधारण 160 किलोमीटरचा प्रवास झाला आणि आता डेक्कनला आलो आहे. तर इथे गॅस पण आपण टाकला होता महानंदाला गोरेगावला, त्याच्यानंतर आता इथे भरला आहे डेक्कनमध्ये. तर आता चहा वगैरे पिऊ आणि इथून साधारण 60 किलोमीटर आहे जेजुरी. चहा ब्रेक एक म्हटलं घेऊन टाकूया. गरमागरम चहा प्यायला आहे. चहा प्यायला थंडीतली चहा बी पुण्यामधली चहा काय आहे ते, स्वामी समर्थ अमृततेले वडेवाले. चला फायनली आलो आहे जेजुरीला. 60 रुपये दादा. सगळ्या गाड्यांचे सेम आहेत का? सेमच आहेत ना. चला, एंट्री झाले 60 रुपये. सकाळी म्हणजे जेजुरीमध्ये 4 गर्ल 4 बॉयज. ओके, तर सकाळी आपण 7:30-8 वाजता आलो. इथे फ्रेश होण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत. हे तुम्ही थोडं बार्गेनिंग वगैरे करून आहे ना फ्रेश होण्यासाठी एखादी रूम वगैरे घेऊ शकता. तर सर्वजण आता फ्रेश झाले. सकाळचे 9 वाजलेत आणि आता आपण फायनली जेजुरी गडावरती निघालो आहे. इकडे सीड आहे, या बाजूला सर्व पब्लिक. हाय करू नी. हाय. चला चला चला. पायथ्याशी आहे ना मेघडंबरीमध्ये इथे मोठी मूर्ती आहे नंदीची. तर इथे पहिलं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर इकडून पायऱ्या सुरू होतात. पायऱ्याने वरवर जायचं आपल्याला. आज शनिवार आहे, गर्दी भरपूर आहे. इकडे ही पहिली पायरी. इकडे बाकीचे नंदी वगैरे आहेत. नंदींच्या मूर्त्या भरपूर आहेत. अवनी हाय. चला, कुठे चाललोय आपण? अवनी कुठे चाललोय? कालपासून नाचते जेजुरी जेजुरी. अशा उभ्या पायऱ्या आहेत. जय मल्हार. मला वाटतं एक 25-30 पायऱ्या चढलं की त्याच्यानंतर इकडे श्री भानुबाई मंदिर आहे. इकडे बानाई मंदिर आणि त्याच्या बाजूला इकडे या मेंढ्या. त्या मेंढ्या आहेत ना रे? मेंढर ना ती. या बाजूला इकडे अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक पण आहे. आणि इथून जसं जसं आपण वर येतो इकडे हां या बाजूला इकडे भानुबाईंचं मंदिर आहे. मगाशी आपण गेलो ना इकडे भानुबाई मंदिर. तर इकडे पहिलं दर्शन घेतात, त्याच्यानंतर मग वर चालत जाऊन गडावर जाता येतं. वर गडावर आल्यावर इकडे मोफत चप्पल स्टँड पण आहे. तिकडे तुम्ही चपला काढून ठेवू शकताय. प्रॉपर एक अशी बॅग वगैरे देतात, म्हणजे सगळ्या तुमच्या चपला एकत्र राहतील. हां, अवनीने पण काढली. समोर इकडे दीपमाळा भरपूर आहेत. आणि समोरचं मुख्य महाद्वार श्री मार्तंड देवस्थान जेजुरी. या बाजूला इकडे बजरंगबली आणि समोर महाद्वार. महादरवाज्यातून आतमध्ये आलो तिकडे आपल्याला मोठ्याच्या मोठा दीपमाळा दिसत आहेत बघा. दीपमाळा आहे आणि समोर हे मंदिर. हो, चला चला लाईनीत या. पाय पडा. शाबास. चला हळद टाका थोडी थोडी आता सगळीकडे.
तू पण टाक अवने. टाक टाक. हनुमान रायावर पण पडली पाहिजे खाली. हा शाबास. चला रांगेमध्ये आलेलं आहे. आज गर्दी नाही एवढी, दर्शन तर व्यवस्थित मिळेल. आणि या मंदिराच्या पाठून आहे ना, इकडे बघा कडेपठार मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. कडेपठार म्हणजे मूळ देवस्थान. एक ट्रेक करावं लागतो, थोडंसं चढावं लागतो. पश्चिम दरवाजाने आपण खाली उतरलो ना की मग कडेपठार मंदिर आहे, तिकडे जाता येतं. दर्शनाची रांग आहे ती जरा फिरून फिरून आहे. आज गर्दी नसल्यामुळे काय वाटत नाही ना, तर गर्दी असल्यावर भरपूर वाट लागते. मंदिरामध्ये दर्शन झालं आहे आणि पाठच्या बाजूस आहे ना इकडे म्हाळसा देवीची पण इकडे मूर्ती आहे. तिकडे पण तुम्ही दर्शन घेऊ शकता. त्याच्या बाजूला इकडे बजरंगबलींची पण मूर्ती आहे. आणि हाच तो मगाशी तुम्हाला मी दरवाजा दाखवत होतो, हा पश्चिम दरवाजा कडेपठार मंदिराकडे जाण्यासाठी. आणि मगाशी जे भानुबाई मंदिर दर्शन घेतलं ते पण इकडून तुम्ही जाऊ शकता. जय बजरंगबली. दादा मोठी मूर्ती आहे. श्री जरांडेश्वर बजरंगबलीचं कोणतं ते रूप आहे. दर्शन घेऊन खाली आलो आहे. कसं आहे रे, लाल पेरू वेगळाच आहे पेरू. अवनी लाल पेरू घ्या घ्या, कामाचे आहेत ते. आठवण शाळेची सहल आल्यात आता. ह्या थंडीच्या दिवसात भरपूर सहली निघतात. हां, हिवाळी सहल. चला आता गड उतरतोय, थोडी शॉपिंग करत करत. हां, अवनीने एलिफंट घेतला, मयूरने बॅग घेतले. चला खाली जाता जाता आहे ना, आपण या दरवाजातून जर खाली उतरलो ना, पश्चिम दरवाजातून खाली, तर इकडे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या भेटीचा एक आहे ना असा एक प्रसंग आहे, तो पण नक्कीच बघून जा. आधी कसे अंजीर असतात हे, कसे देता? 50ला पाव. कधी खाल्ले नाही ताजे अंजीर. आम्ही उंबरच समजलो. उंबर असतो आपला, पण उंबर वेगळा त्याचा किड निघत. आणि हेही लावतात झाडं, बागा लावतात. होय काय? तुमच्या बागा आहेत की तुम्ही विकत घेतल्या? नाही, विकत नाही. तुमच्या बागा? त्याला पहिले जरा द्या ना मला चाखायला, त्याच्या कटिंग करून द्या, बघू नेमकं काय कसा लागतोय तो. ते मुंबरासारखंच आहे. हा बाबा बघ खाऊ. गोड असतो. चांगले द्या, घरी जाऊन आईस शिव्या नको घालायला. तुला घरी न्यायचे ना कडक. घरी न्यायचे आहेत. तर रात्री पोचणार मी घरी, त्या हिशोबाने द्या, नाही तर मम्मी घेईल शिव्या. तुला आणले ते पण असे आणले. काय काढले? मेहंदी काढली? परमनंट मेहंदी नाही जाते ती 8 दिवसांनी. 8 दिवसांनी जाते. अवनी बटरफ्लाय मेहंदी दाखव बाळा. हे अवनीचं कृष्ण सारखं आहे. कितीला घेतात ते? 20 रुपये. 20 रुपये पूर्ण मी हाताचं. हो. चला खाली आलोय आपण परत. कुठून आला रे? कुठून आलात तुम्ही? हां, अहिल्यानगरवरून आलात? हां, येतोय. चला जेजुरी गडावर दर्शन झालं आहे खंडोबाचं. आता निघालो आहे आम्ही पुण्याच्या दिशेने. पुढच्या प्रवासाला निघण्या अगोदर थोडा नाश्ता करूया. मिसळ मागवल्या आणि मसाला डोसा. सर्वजण जेवत आहेत. चला नाश्ता करायला आहे.
काहीतरी युनिक आहे मिसळ. चला नाश्ता झाला आहे, आता पुढे निघालो आहे. हा लोणावळ्याला घेऊया चिक्की. हा रांजच्या बागेत पण जाऊया. इकडे ड्रायव्हर चेंज झालेत, नवीन ड्रायव्हर आलेत. हा हाय करतायत. हळूहळू नाही गाडी. हा हा नवीन आहे मग. चला 12 वाजलेत. पुढचा प्रवास आता पुण्याच्या दिशेने. दुपारी मंडळी आपण साधारण 1ला वगैरे निघालो ना रे जेजुरीवरून 12ला. त्याच्यानंतर मग सासवडला ट्रॅफिक लागलं. मग ट्रॅफिक लागल्यानंतर भयंकर. तर मग त्याच्यानंतर आपण साधारण मला वाटतं 2-2:30च्या दरम्यान आलेलो कात्रजला प्राणी संग्रहालय बघायला. तर त्याचा खास व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. तर आता पूर्ण फिरून वगैरे झालं आहे. 4:30 वाजलेत. आता कुठे जायचं आहे म्हणतात? मॅप लावून बघू पहिला दर्शन. हां आता आमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे, नाहीतर मग आळंदीला. आनंदी बरंच पुढे जाईल रे. होय ना, दगडूशेठच करू ना. पण दगडूशेठ हलवाईला असं आहे की ते आतमध्ये त्याला ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकला मॅटर आहे. बघूया ट्रॅफिकच्या हिशोबाने. आणि मग नंतर आपल्याला मुंबई गाठायची आहे. असा आज ओव्हरऑल पूर्ण प्रवास झाला आहे. फुल आलेला आले भाई. हां फुल आलेला एरिया त्यांचा. फुल जाम आहे. फुल आलो. टीप मारूया काय आणि पूर्ण अडकून जाणार मच्छा. डायरेक्शन बघ 5 किलोमीटरसाठी 40 मिनटं. 40 मिनटं लागत आहेत. जाऊ दे, तिथे पण वांदे होणार आपले. आणि आळंदी टाकून देऊ. आळंदीवर. चला आता कात्रजवरून निघूया आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं फायनल झालं आहे. इकडे फक्त कात्रजचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, या झूमध्ये कधी येत आहे ना पार्किंगचे थोडेसे वांदे होतात. म्हणजे बाहेर आहे ना, बाहेर रोडवरती पार्किंगची जागा आहे, इकडे पार्किंग शोधावी लागते. आतमध्ये अशी पार्किंगची वेगळी सोय नाही आहे. सगळे प्राणी बघून झाले, आता निघायला गणपती बाप्पाला बघायला जाऊया. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. शॉपिंग पण झाली आहे. कुणी घेतलं? कुणी घेतलं? कुणी घेतलं? नो नो मग कोणी घेतलं? आईने घेतलं. आईने घेतलं. चला निघूया आता. 7 किलोमीटरला 35 मिनटं. वाढले नाही पाहिजेत. मगाशी पाऊण तास होतं वाटतं, आता कमी झालं. कमी झालं तरी मग आपल्या मुंबईत 7 किलोमीटरसाठी पाऊण तास जास्त लागतो. हे ॲक्च्युली काय माहिती आहे, तिथलाच आहे ना तो पॅच मंदिर शेवटचा मंदिराचाच रोड, तोच जाम आहे रे. ते असतेच ना. आज शनिवार पण आहे ना. आणि इकडे पुण्याला आपली जी लाल परी आहे, त्यांची हिरवी परी आहे थोडीशी, त्यांना सेपरेट रोड आहेत. भारी आहे. स्वारगेट पुणे स्टेशन येरवडा. येरवडा काय येरवडा. हां हेच आहे ना, काय बोलतात? महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड खालचा लास्ट स्टॉप त्याचा. अशी ही बस निघाली 24U कात्रज ते महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड समता नगर. समतानगर तर कांदिवलीला आहे. कांदिवलीला पण आहे. हा रोड कुठे गेला बघा. विवेवाडी, संभाजीनगर, बालाजीनगर, धनकवाडी, स्वारगेट, मार्केट यार्ड, यशवंतराव चव्हाण नगर. स्वारगेट एस टी स्टँड आहे ना. हां अच्छा. दगडूशेठ हलवाईच्या इथे आपण आलो आहे. तर अर्धा तास ट्रॅफिकमध्येच होतो. तर इकडे सीडला सोडून आम्ही आता उतरलो आहे. आता इकडे दर्शन घेऊ आणि मग परत सीडला भेटू. गर्दी आहे भयंकर. ट्रॅफिक बघा या चौकावर. गर्दी बघा किती आहे, भरपूर गर्दी आहे. चला कसं बसं दर्शन झालं आहे. उशीर झाला आहे, 6:30 वाजलेत. तर आता हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जेवायला वगैरे कुठेतरी थांबूया. दुपारचं जेवण नाही झालं, सकाळी नाश्ता केलेला आहे. जेवण आता संध्याकाळी एकदमच. ट्रॅफिक भरपूर आहे मात्र. लोणावळा टोल क्रॉस केला आहे आणि ह्या वर्सोली एरिया आहे. समोर इकडे कृष्णा ट्रेडर्स आहे, समोर इकडे बार ढाबा. आणि त्याच्या इथेच इथे आपल्या गावातीलच प्रभाकर दादा आहे. तर त्यांचे इकडे हे लोणावळा चिक्की आणि मगनलाल चिक्कीच्या ब्रांचेस आहेत. तर आज जरा खरेदी म्हटलं करूया. चिक्की तर घेऊन जातो. अवनी आई वगैरे सगळे आतमध्ये बसलेत निवांतमध्ये.
काय ओळखते का अवनी कोणाला? अवनी ओळखते का? काय खाते डिनर ते काय असेल ते आवडीचं साधं सुद्धा मला होय. ते बाबाला बाकी दे, सीझन बाबाला काय सांग, वाढलाय की नाही आता? थंडीतून इकडे जास्त असेल ना, बाबा पिकनिक जास्त आहे आता 30 झालं ना, हां. आता कमी होईल. आता कमी आहे, आता मे महिन्यापर्यंत कमीच आहे. मग पावसानंतर परत चालू. मे महिना पोरांची सुट्टी पडली हां ती चालू आहे. परत जोरात. शॉपिंग इकडे चालू आहे जोरदार. पूर्ण दुकानातच उचलत आहेत वाटतं. चला अर्धा पाऊण तास झाला. चहा कॉफी वगैरे झाले. आणि इकडे दोन्ही ब्रँच आहे आपल्याकडे. मगनलाल चिक्की पण आहे आणि लोणावळा चिक्की पण आहे. तर इकडे कधी येत आहे तर नक्कीच दादाच्या इथे शॉपला व्हिजिट करा. थोडं बघा डिस्काउंट असेल तर नक्कीच दिला जाईल. माझं नाव सांगा. हां मस्त मस्त. चला झाली शॉपिंग. अवनी अंकिता मारेल सगळ्यांची शॉपिंग झाले भरून भरून. निघूया आता. काय नको आता जेवायचं आहे. चल लवकर भेटू. बाय बाय. बाय. आता लक्षात राहिलं लोकेशन. हा जरा पाठीपुढे होतं आता दिमागात बसलं. हे झाड आहे रस्त्यावर, जास्त झाड करून हा हे काय ना धारदार ढाबा काय बारबार ढाबा. हां बारबार ढाबा समोरच आहे त्याच्या बाजूलाच इकडे. हां आणि इथे ते काढते. या दुकानात कृष्णा ट्रेडर्स करून आहे. हां हे पण आपलीच आहे. दाखवलं आहे मगाशी. इकडे पण इकडे या बाजूला इकडे मगनलाल चिक्की आहे बघा. हे पण शॉप दादाचंच आहे. तर दोन्ही ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. मगनलाल पण आहे लोणावळा पण आहे. तर जे काय पाहिजे ते घेऊ शकताय. रात्री दादा लास्ट 10:30-11पर्यंत असतात ना तुम्ही? 12पर्यंत असतात. आणि सकाळी सकाळी 6 वाजता. 6 वाजता. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत. दादा नाही तर त्यांची मुलं असतात दोघंजणं. कोण नाही कोणतरी इथे हजर असतात. चला निघतो मग आम्ही आता. पाणी घे ना गाडीत. हा पाणी एक बॉटल घेतो. चला येऊ मग. चल भेटू. आता खाली गणेश जयंतीला बघतो. आलो तर येईन मी. गॅरंटी कमी वाटते. बघतो तरी मध्येच आलं आहे ना. मध्येच आलं आहे ते जरा डाऊट आहे. बघतो तरी पण एका दिवसासाठी तरी काहीतरी करेन ॲडजस्टमेंट. चला आता जाऊया जेवायला. चला बाय बाय. चला बाय बाय. अवनी बाय नाही गेले तू बाय. बाबांना बायको कुठे गेली? ते गेले. गेले आतमध्ये. चल दादा बाय. बाय बाय बाय. हां चल. दुकान बंद करतील ना तर आता 11 वाजे. चला जेवायला थांबलो आहे. जेवणामध्ये व्हेज थाली आहे. ते काय ती ज्वारीची भाकरी का? हो हो ज्वारीची भाकरी. इथलं हे पिठलं आहे. डाळ आहे वाटतं. पातळ भाजी. भाजी वांग्याची भाजी बटाटा वांग्याचं भरीत बटाटा डाळ. एक आहे सोलकढी बुंदी रायता. रायता आणि श्रीखंड. श्रीखंड परत ताक आणि इकडे राईस आणि पापड. मस्त जेवण आहे. जेवायला या. चला जेवण वगैरे मस्त झालं आहे. आता लोणावळा ते गोरेगाव प्रवास राहील. गोरेगाववरून मग हे सगळे जातील. आमचा प्रवास पुढे राहील नालासोपाऱ्यापर्यंत. शेवटची ट्रेन मिळेल आपल्याला साधारण. आता वाजले किती माहिती आहे का? 11 वाजायला 10 मिनटं आहेत. 11:15 झाले साधारण. 1:15-1:30पर्यंत मॅक्स जाऊ. तर शेवटची काहीतरी ट्रेन आहे ती 1:30च्या आसपास येते वाटतं. तर ती ट्रेन मिळेल आपल्याला गोरेगाववरून. चला निघूया. सगळेजण आता झोपून जातील. हा झोपायची वाट बघेल घरी जाऊन. मी आहे सोबतीला आता का झोपणार नाही. गोरेगावपर्यंत तरी राहील. चला इकडे लोणावळ्याचं झगमगाट बघा. 11 वाजले आहेत तरी पण सगळं एकदम जगामगा आहे. मला बघा ते दादा सांगत होते 11-11:30पर्यंत हे सगळे शॉप्स त्यांची पण चालू असतात. चला बाय बाय. चला 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 मंडळी फायनली राम मंदिरला आलो आहे. तर खास पुणे ट्रिपमधला आजचा हा दिवस होता. छान ट्रिप झाली. दिवस छान गेला. आता शेवटची ट्रेन मला वाटतं नाही त्याच्या अगोदरची एखादी ट्रेन भेटेल आपल्याला नालासोपाऱ्याला जायला. चला आजच्या दिवसाचा हा व्हिडिओ पण इथे थांबूया.
छान झाला प्रवास. जेजूर, त्याच्यानंतर कात्रजचं प्राणी संग्रहालय, दगडूशेठ हलवाई आणि बाकीचा प्रवास सगळ्यांसोबतचा. हो, तर चला तात्पुरत्या स्वरूपात थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय कर. बाय बाय. हां, बाय बाय कर. बाय बाय.